प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले मानव प्राण्या उठी रे लव करी मानव प्राण्या उठी रे लव करी आ मानव प्राण्या उठी रे लव करी मानव प्राण्या उठी रे लव करी सांगे धरणी माता सांगे धरणी माता सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा सज्जन हा स्वागता प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर नमस्कार मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्वीता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? छान छान। या रविवारी सरांकडून कोणत्या विषयावर मार्गदर्शन मिळणार याचाच विचार करताय ना? खूपच छान। बघा, आतुरालयाने आपल्याला एका दिवसाची सुरुवात तरी पॉझिटिव्ह विचारांनी करायची सवय लावली। कितीही सरांनी सांगितलं
तरी प्रत्येक दिवशी पॉझिटिव्ह विचार होईल का न होईल ही शंका मनात राहील. पण रविवारची सकाळ म्हटली तर ती पॉझिटिव्ह विचारांनीच होणार. कारण आम्ही थोडं रविवार असल्यामुळे उशिरा उठतो, डोळे उघडतो आणि विचार मनात सुरूच असतो की आता यशस्वीता येईल, सर आज आपल्याला काय सांगणार. आणि तेवढ्यात यशस्वीता बरोबर 7 वाजता मोबाईलवर पोचतं सुद्धा. आणि हे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, तर सातत्याने आज 72, 73 आठवडे 75 येते हो यशस्वीताची आता. इतके आठवडे हे सातत्य राखणं, ते विषय तिथपर्यंत पोचवणं, हे काम वाटतं तेवढं सोपं नाही आहे. पण हे सातत्य आतुरालयाने सरांनी राखलंय नाही का. या विचारांमुळे आपल्या प्रत्येकाच्या विचारांमध्ये, जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत चाललेला आहे. आज सुद्धा आपण खूप वेगळ्या प्रश्नावर सरांबरोबर चर्चा करणार आहोत बरं का. कोणता? चला थेट संवाद साधूया सरांची. सर, अनेकांना आयुष्यामध्ये एक बाऊ असतो. बाऊ म्हटल्यानंतर आपल्या श्रोत्यांच्या मनात येईल एक तर रविवारचा दिवस. रविवारचा दिवस आणि बाऊ वगैरे बोलल्यानंतर म्हणजे नॉनव्हेज मधलं काहीतरी असेल. तसं नाही हो, तसं नाही मला म्हणायचं आहे. मला म्हणायचं आहे आपल्या अनेकांच्या मनामध्ये एक विशिष्ट तऱ्हेचा बाऊ असतो. म्हणजे कोणतीही गोष्ट समोर आली ना तर माणूस त्या परिस्थितीचा इतका बाऊ करून घेतो, तर त्यामध्ये नेमकं काय करायचं आहे, काय कसा तो मनातनं काढून टाकायचा आहे. छान, नेहमीप्रमाणे तुझा प्रश्न छान आहे, पण हा वेगळ्याच पठडीतला आहे. खरंय खरंय, थोडं थोडं वेगळं गेलंय. इतके दिवस प्रपंच, संसार, अध्यात्म, गुरु, भक्ती, शिष्य हे सगळं चाललं होतं आणि आता एकदम बाऊ, मोठा बाऊच केला की. खरंय खरंय, तो बाऊच अनेकांच्या विचारांमधनं जाणवला आणि मग असं वाटलं की इथूनच जर मार्गदर्शन घेऊन हा बाऊ दूर करू शकलो तर. मला ह्याच्यामध्ये पुन्हा अध्यात्म सांगेल. जी लोक आयुष्यामध्ये मोठ्या गोष्टी तर सोडाच, पण छोट्या छोट्या गोष्टींचा जे बाऊ करतात ना, त्यांना दुःख आणि त्रास सगळ्यात जास्त असतात. कारण निसर्ग असा विचार करतो की मी काहीच सांगत नाहीये करायला, ते सुद्धा त्यांना कठीण वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये माणसाचा प्रचंड अहंकार वाढतो. कारण तुम्ही म्हणालात तसं बाऊ हा स्व करताय, मी करतो, मला त्रास होतो, या सगळ्यामध्ये जो मी येतो ना तिथे अहंकार वाढतो आणि निसर्गाचा त्रास येतो. मी असं म्हणेन की जे काही तुमच्या पुढ्यात येत आहे ते आनंदाने करा ना. ती गोष्ट मी कशा तऱ्हेने केली, त्याचा मला फायदा तोटा किती झाला, काय झालं, मग लोकांचे भाग कसे आले, हे सगळं रिलेट करत जातात. त्याची काही गरज नाही. आता उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या घरी यायचं म्हणजे सोपं आहे का? माहीमवरनं निघाल्यापासून एवढं ट्रॅफिक मिळतं आणि चक्क 2-2, 2.5 तास त्या ट्रॅफिक मध्ये बसायला लागतं. बरं, दुसरं काहीच त्या वेळेला करता येत नाही हो. पण तुम्ही जरा कुठे जवळपास घर घेतलं असतं तर किती सोपं झालं असतं. खरंय खरंय, येतात असे प्रश्न समोर. येणारच, पण ह्या प्रश्नाला काही सोल्युशन आहे का? काही नाही. तुम्ही अशा वेळेला काय सांगायचं, मी तयार आहे हो, दादरला द्या ना एखादं घर घेऊन, आम्ही येतो सगळे राहायला. वा, करतील का? पण नाही. मग माझं जर काम आहे तर मला 2 तास घालून तुमच्या घरी येणं भाग आहे. मग ह्याचा जर मी बाऊ केला तर निसर्ग म्हणतो हो आता जाऊ नकोस, तुझं काम होणार नाही. म्हणजे ह्याचा त्रास मलाच आहे, तुम्हाला नाही आहे. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी, घरातली कामं, आता घरातल्या कामाचा बायका किती बाऊ करतात.
तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्हाला कदाचित ते सगळं समजू शकाल. नाही एखाद्या बाईला सांगितलं ना की भांडायला सुटेल माझ्याशी. बर. सकाळी 5 वाजता उठते आणि इतकं मर मरते, कोणाला काही किंमत नाही. प्रत्येकाला वेळच्या वेळी जेवण खाण द्यायला लागतं, प्रत्येकाला हातात चहा द्यायला लागतो, कोणी इकडचं भांड इकडे ठेवत नाही, सगळं सगळं सगळं. पण आता लग्न झालं, परिस्थिती तीच राहणार आहे, बदलू शकत नाही यात. मग त्याचा भाऊ कशाला पाहिजे? एखादा म्हणेल हे सगळं जमत नाहीये काय, तर ठीक आहे बाबा, दुसरी एखादी आणण्याची व्यवस्था करतो. बर. मग त्यावेळेला काय रूप असेल बघा समोर. खरंय. मग म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या सोप्या आहेत म्हटल्या तर, पण त्याचा भाऊ करतात. तुम्हाला याचा अनुभव चांगला असेल, जे वेगळ्या तऱ्हेने सांग ते तुम्ही कदाचित म्हणत नसाल अष्टीकरानं की अशा तऱ्हेने मी मरते वगैरे. ठीक आहे, तुम्ही आता स्वीकारलंय मी एकटीच आणि मला एकटीलाच करायचं आहे. पण अनेक बायका ते स्वीकारत नाही आणि म्हणून त्याचा त्रास होतो. तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव असेल. आतुरालयाच्या उपक्रमांसाठी तुम्ही फोन करता आणि या उपक्रमांमध्ये ना हल्लीची एक प्रॅक्टिस आहे, ऑफलाईन नाही का घेणार कधी. आता सकाळी 6:30चं लेक्चर ऑफलाईन ठेवलं तर किती बायका धावत येणार आहे तो. पण नाही सांगायची हिंमत नाही, मला हा उपक्रम करायचा नाही हे स्पष्टपणे बोलायची हिंमत नाही. मग त्यांनी भाऊ काय केला, ऑफलाईन वर. कशाला पाहिजे नाही ती कारण जी आहेत ती स्पष्टपणे सांगा. तुमचे 4 फोन वाचतील. त्याच्यातही एखादा भाग असा असतो नंतर कळवतो, काय परिस्थिती बदलणार आहे, काय विचारणार आहात. याच्या पलीकडचा भाग तुम्हाला सांगतो, बाईला फोन गेला ना आणि तिला जर उपक्रम करायचा नसेल तर ती सांगते ह्यानं विचारून सांगते. हा सर, दुसरा मुद्दा इथे हा येतो, जरा बायकोशी डिस्कस करून निर्णय घेतो. तेच सांगणार होतो पुढे की जर नवऱ्याला फोन गेला तर तो सांगतो बायकोची डिस्कस करून सांगतो, अरे इतकी वर्षात कधी बायकोला विचारलं नाहीस. पण नाही म्हणणं सर, परत फोन करायला नाही लागणार. पण या छोट्या छोट्या गोष्टींचा ज्या वेळेला माणूस भाऊ करायला त्याच्या विरुद्ध जाऊन आपण बघूया. प्रचंड कामात असलेली लोक कधीही तुम्हाला सांगणार नाही की ही गोष्ट मी केली आणि ह्याचा मला त्रास झाला. ते असं म्हणतील की हे करताना सुद्धा मला आनंद झाला. रात्री 11 वाजता एखाद्याच्या मदतीला धावणारा माणूस चुकून सुद्धा सांगत नाही की माझ्या घरात मूल रडत होतं पण मी तुझ्यासाठी धावत आलो. कधीच सांगणार नाही. हे मोठेपण आहे त्याचं. आणि ही लोक, यांची मनोवृत्ती इतकी विचित्र आहे ना की हे बारीक बारीक गोष्टींचं मी केलं हे समाजाला दाखवायचा प्रयत्न करतात. म्हटलं तर केलेलं काहीच नसतो. अगदी याच्यात एक वेगळं उदाहरण तुम्हाला सांगतो. मुलांची परीक्षा आहे हे सांगणारं कारण आहे. आता मुलांच्या परीक्षेला काय मांडीवर घेऊन हे शिकवत होते त्यांना. ही मुलं आजकाल आई वडिलांच्या पलीकडे शिकलेली आहेत. आई वडील काय शिकवणार त्यांना. उलट तुम्हाला सांगतो, 10वी 12वीच्या मुलांनी मला अशा कॉमेंट्स दिलेल्या आहेत की परीक्षेच्या वेळेला आई बाप घरी नसलेले सांगते. अगदी खरं. आम्ही आमचा अभ्यास मॅनेज करत असतो, त्याच वेळेला आई येते, चहा देऊ का, खायला देऊ का, ह्याचा अभ्यासाचा मूड आहे आणि त्यावेळेला चहा नाश्ता पुढ्यात आणते, 10 वेळा त्याला हैराण करते. तो म्हणतो अभ्यास होत नाही, मूड निघून जातो, आईला काहीतरी सांगा ना माझ्या. पण ऑफिसमध्ये ती काय भाऊ करेल, मुलाची परीक्षा आहे, मुलाच्या परीक्षेसाठी मला रजा पाहिजे. काय केलं, मुलाचा काय अभ्यास घेतलाय. ह्या ज्या काही क्षुल्लक गोष्टी आहेत आपण असं म्हणतो, त्याचा बाऊ करण्याऐवजी आपण जर ती प्रेमाने स्वीकारली तर निसर्ग अजून काहीतरी गोष्टी देईल ना. अगदी खरं. या सगळ्या गोष्टींमध्ये चांगली संधी आलेली कधी कधी निघून जाते, कारण आपण त्याही गोष्टीचा बाऊ करतो. अगदी बरोबर. म्हणजे हे विषय, आता हा विषय तुम्ही खूपच वेगळा घेतला, पण हा विषय समाजाला फार गरजेचा आहे. खूप गरजेचं आहे सर. कारण ज्या ज्या गोष्टींसाठी आपण कारण पुढे करतो त्या गोष्टी खरंच आपण करतो का, इथे पहिला प्रश्न आहे. काही करत नाही हो आपण कोणासाठी. तुमचं घरातलं आहे, हे रुटीनचं काम आहे.
आणि या रुटीनच्या कामामधनं तुम्ही वेळ काढून वेगळं काय करू शकता का, हा तुमचा मोठेपणा आहे. अगदी बरोबर. आणि हे जर तुम्ही करू शकत नसाल तर घरातल्या कामामध्ये छान आहे म्हणा, पण त्याचाही बाऊ करू नका. आज भांडीवाली नाही आली, काय मोठी संकट, नाही आली तर नाही आली, परिस्थिती असेल तर ठेवून द्या ना, उद्या घासील, काही मोठी गोष्ट नाहीये. माझ्या माहितीत एक व्यक्तिमत्व होतं, लेडीजच होत्या, वय वर्ष 60-65 असेल. आमच्या घरी एकदा आल्या होत्या आणि माझ्या बायकोने सांगितलं की आज डाळिंबीची भाजी करण्याचा विचार होता पण मोडणे आले. त्यामध्ये काही हरकत नाही, आपण उसळ करून खाऊ. तर म्हणजे नाही, असं कसं उसळ करणार, डाळिंबी नाही खाल्ली एक दिवस डाळिंबी तर काय फरक पडणार आहे. मला त्या बाईंचं बोलणं इतकं आवडलं ना, किती प्रॅक्टिकल आहे. त्यावेळेला ती गोष्ट घडलीच पाहिजे हा मुळीच हट्ट नसावा, पण हा हट्ट असतो. आणि हट्ट कशासाठी असतो तर अहंकार असतो. मी केलं, मी असं केलं, मग हा मोठेपणा मिरवण्यासाठी लोक काहीतरी करत असतात. कर्तृत्व असतं की नाही हा भाग वेगळा. शेवटच्या क्षणी यायचं, हा हा हू करायचं आणि मी काय छान केलं सांगायचं, केलेलं काहीच नसतं. म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये गमतीचा भाग सांगतो, तुम्ही पण अनुभवल्या असतील या गोष्टी, नवीन नाहीच आहे तो काही. छानपैकी उपमा कोणीतरी घरात केलेला असतो, पण बाहेरची एखादी बाई येते आणि सांगते तू आता केलंस ना, थांब मी देते लोकांना. आणि उपमा किती छान झालाय आणि कसा केला हे तीच सांगते. अरे केलेला कोणी, क्रेडिट कोण देत आहे, सर्व करणारा वेटरच क्रेडिट घेऊन गेला, तो शेफ बाजूलाच राहिला. हा बाऊ आहे. पॉझिटिव्ह साईडला पण बाऊ आहे, निगेटिव्ह साईडला पण बाऊ आहे, पण ते वृत्तीमध्ये असायला पाहिजे. सगळ्यांच्यात असतं असं नाही, पण ज्यांच्या नसतं ते खूप सुखी असतात, कारण मी करता ही भावनाच नसते. ठीक आहे, तुम्ही केलं म्हणा, मला काय फरक पडलाय, कालांतराने कळतं कोणी केलंय आणि काय झालंय. पण मिरवणं हा जो भाग असतो ना, हा फार मोठा असतो. मी कशा तऱ्हेने करतो, मी काय करतो, कोणाला सांगताय, कोणाला पडलीये या गोष्टी, काही नाही. कळणाऱ्याला सगळं कळतं, न कळणारे हु हा करतात, निघून जातात, वेळ मारतात. पण हा बाऊ जर एखाद्याने केरायला सुरुवात केली ना, निसर्ग त्यांना प्रचंड त्रास देतो. कारण एकच आहे, अहंकार वाढतो. सर खरं आहे की इतक्या तऱ्हेने समाजामध्ये प्रत्येक गोष्टीचा बाऊ केला जातो. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की सकाळी 6:30चा वर्ग आणि ऑफलाईन घेणार का, हा एक बाऊ, ही एक गोष्ट पुढे देते. असेही लोक आहेत, तुम्ही जसं म्हणालात की करणारा माणूस करून जातो, तर लांब कुठेतरी लग्न घरात असलेला माणूस म्हणतो की सकाळी 6:30ला आहे ना, एवढ्या सकाळी विधी तर नाही सुरू होऊ शकत, मी अटेंड करू शकतो. पण एक घरात असलेली स्त्री मुलीची 12वीची परीक्षा म्हणून आज थांबते. काय परीक्षेच्या सेंटरवर तुम्हाला पहाटे 6:30ला जायचं नाही आहे का, 6:30ला काय करायचं नाही आहे. कोरोनाने आज अशी देणगी आपल्याला खरं म्हटलं तर दिली आहे ना, की शिक्षण तुमच्या दारात, घरात, बेडरूम पर्यंत आलेलं आहे. घरोघरी शिक्षण जावं ही जी आपली भावना होती, सगळ्या तऱ्हेचं शिक्षण आज तुम्ही ऑनलाईन घेताय. कानामध्ये जर तुम्ही हेडफोन लावले तर घरामध्ये चहा टाकता टाकता पण खूप चांगलं काही शिकून जाऊ शकता आहात. पण बाऊच करायचा म्हटला तर तुम्ही काय त्या मुलीच्या पुढ्यात नुसते बसून राहणार आहात का, पण नाही सांगतायत सर. इतके लोक बाऊ करतात आणि दोन्ही तऱ्हेचे लोक आपल्याला परिचित होतात. पण हे मनामधनं बाऊ काढून टाकणं आणि धडाडीने पुढे जाता येणं, खरंच जसं तुम्ही म्हणता ना की आयुष्यामध्ये तो क्षण काहीतरी देण्यासाठी आलेला असतो. पण आम्ही मात्र कारण काढून प्रत्येक वेळा ते पुढे ढकलतो आणि दोष मात्र नशिबाला देतो. याच्यामध्ये तुम्हाला एक अनुभव सांगतो. एक मोठा ग्रुप, मला वाटतं तुम्ही पण होतात त्या ग्रुपमध्ये, आपण शेगावला जायचं ठरवलं होतं आणि ती गाडी लेट झाली. 8ला येणारी गाडी रात्री 2 वाजता येणार असं डिक्लेरेशन झालं. 45 जणांचं बुकिंग होतं आणि मी असं म्हटलं की कोणीही कॅन्सल करू नका, आपण ती गाडी पकडून जाऊ शकतो. काय करायचं असतं, शेगावला जायचं, आटपायचं, दर्शन घ्यायचं, परत रात्री गाडीत बसायचं, तेवढा वेळ आहे ना, बस झाला. अजून काही आपण फिरायला, मजा करायला तिथे जात नाही.
दर्शनासाठी जातो, दर्शनाचा भाग झाला, काम झालं. ज्या वेळेला मी असं डिक्लेअर केलं की जाणार आहोत आपण, त्यावेळेला काही लोकांचे असे फोन आले की सर रात्री पोहोचणार कसं, 1:30 वाजता दादरला पोहोचणार कसं, आणि त्याच्यामध्ये दादर स्टेशन हे पार्किंगचं ठिकाण नाही. गाडी घेऊन यायचं म्हटलं तर गाडी पार्क होणं शक्य नाही तिथे, आणि परत एक रात्र गाडी राहणार आहे, किंबहुना 2 रात्री गाडी राहणार आहेत, कारण तिसऱ्या दिवशी आपण सकाळी येणार. तर अशा सिच्युएशन मध्ये काय करता येईल, मार्ग किती असतात बघा. म्हणजे मी तर असं म्हणतो प्रत्येक गोष्टीला मार्ग आहे. म्हणून आतुरालयामध्ये आपण असं म्हणतो ना, प्रत्येक समस्येचं उत्तर म्हणजे आतुरालय. मी असं म्हणतो, किती जण गाडी घेऊन येणार आहेत सांगा, सगळ्यांच्या गाड्या ठेवण्याची व्यवस्था मी करतो. क्या बात है. एक सोसायटीमध्ये मॅनेज केलं. सोसायटीच्या चेअरमन ओळखीचे होते, त्यांना सांगितलं माझ्या 5 गाड्या इथे राहणार आहेत 2 रात्रीसाठी, काय करता, आणून लावा म्हणले, वॉचमनला सांगून ठेवतो, 5 गाड्या ठेवून द्या, काही प्रॉब्लेम नाही. आता हे किती सोपं होतं, शक्यही आहे. पण बाऊ कसला केला जातो, तर येऊच कसे तिथे, करूच कसे. या माणसाला सांगा, अमेरिकेला जाण्याचा फ्लाईट आहे ना रात्री 4 वाजता आहे आणि तिथे 2ला रिपोर्टिंग करायचं आहे, तो विचारेल का पार्किंगची व्यवस्था आहे का गाडीची? हो, तो रात्रभर जागेल आणि एअरपोर्टवर बसेल. पण तेच जर सांगा कामासाठी बाहेर जायचं आहे, तर म्हणेल अरे एवढ्या रात्री कशाला. म्हणजे ह्या ज्या काही मॅनेज करण्याच्या गोष्टी आहेत, सक्सेसफुल लोक हे सगळं मॅनेज करतात. आणि जे मध्यम वर्गातले असतात असं आपण म्हणू, की ज्यांच्या पुढे फक्त प्रश्नच असतात आणि हे प्रश्नांची उत्तरं शोधण्यात आयुष्यच तिथे थांबवतात, पुढे प्रगती नाही करत. ही प्रगती फार महत्वाची आहे. निसर्ग तुमच्या पुढ्यात एका वेळेला 10 गोष्टी आणून टाकतो, तुम्हाला 10च्या मागे धावता आलं पाहिजे तर सक्सेस मिळू शकतो. पण आपण एकाच्याच मागे धावतो आणि 9 बाजूला ठेवून देतो. आणि मग तुम्ही म्हणालात तसं दोष नशिबाला द्यायचा, माझ्या नशिबातच नाही, मी असंच आहे, अमुकच आहे. सगळ्यात सोपं तुम्हाला सांगेन, कोणत्याही गोष्टीचा भाव करू नका, सगळं सुरळीत होऊ शकतं. क्या बात आहे, क्या बात आहे. काय मंडळी, रविवारचा दिवस आणि मनातनं बाऊ काढून टाकायचा आहे बरं का. कोणता बाऊ घ्या, जेवणातला बाऊ जरूर खा तुम्ही, काहीच म्हणणं नाहीये, पण मनातला बाऊ मात्र आजपासून आम्ही कायमचा काढून टाकू शकतो ना. असे जर आम्ही प्रत्येक कामाचे बाऊ करायला लागलो ना आणि प्रत्येक कामासाठी कारण शोधायला लागलो ना, तर आयुष्यामध्ये प्रगती फार कमी होईल. ही प्रगती खूप छान तऱ्हेने करायची असेल तर प्रत्येक कामातला बाऊ हा काढून टाकायला हवाय. जमेल, नक्कीच जमेल. सर आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत ना, काळजी कशाची आहे. काढून टाका मनातला बाऊ आणि यशस्वी पावलं पुढे टाकायला सुरुवात करा. चला, या वाटचालीसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी परत आपण नवीन प्रश्नासह यशस्वीतामध्ये भेटणार आहोतच. धन्यवाद.